नमस्कार मित्रांनो, दुकानदारी ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा स्पेशली मी बनवलेला आहे तुम्हाला कळवण्यासाठी की कोणत्याही प्रोडक्टची पॅकेजिंग ही किती इम्पॉर्टंट असते। तुम्ही बघू शकता की लेजचं जे चिप्स राहतं हे पॅकेट जे आहे लेज क्रीम अँड ओनियन याची पॅकेजिंग आधी अशी यायची, परंतु आता काय झालेलं आहे ना, रिसेंटली लेजनी त्यांची पॅकेजिंग चेंज केली आणि या अशा प्रकारचे पॅकेट्समध्ये हे चिप्स यायला लागलेले आहे। आता याच्यामुळे होत काय आहे ना मित्रांनो की जे लेस चिप्स खाणारे कस्टमर्स आहेत ते कन्फ्यूज होत आहे। का कन्फ्यूज होत आहे? कारण या जुन्या पॅकेटशीच मिळतं जुळतं एक आणखी क्रीम अँड ओनियनचं चिप्स बाजारात अवेलेबल आहे, ते आहे हल्दीरामचं। तुम्ही बघू शकता, दुरून बघितलं आणि जर कोणी वाचलं नाही आणि रंग आणि पॅकेजिंग बघूनच जर कोणाला घ्यायचं असणार तर तो कन्फ्यूज होतो। आता विषय असा झालेला आहे की जेव्हापासनं लेसची पॅकेजिंग चेंज झालेली आहे तेव्हापासनं माझ्या शॉपवर तरी लेस क्रीम अँड ओनियन चिप्सचा सेल कमी झालेला आहे आणि मोस्टली खूप लोक हल्दीरामचे हे चिप्स घेऊन चाललेले आहेत। या संदर्भात जे लेसचे सेल्समॅन आहेत त्यांच्याशी मी बोललो, त्यांना विचारलं की का बरं कंपनीने पॅकेजिंग बदलवलेली आहे, तर त्यांचं सुद्धा हेच उत्तर होतं की त्यांची जी कॉम्पिटिटर कंपनी आहे हल्दीराम त्यांनी पॅकेजिंग ॲज इट इज केली होती आणि त्याच्यामुळे त्यांचा जो सेल आहे क्रीम अँड ओनियन चिप्सचा तो कमी होत चाललेला होता आणि त्यांना त्यांच्या ब्रँडवर आणि त्यांच्या क्वालिटीवर आणि इवन कस्टमरवर सुद्धा तितका ट्रस्ट आहे की लेसचे चिप्स खाणारे जे कस्टमर आहेत ते लेस व्यतिरिक्त दुसरा कोणता चिप्स खाणार नाही। कारण एक गोष्ट तर ही नक्की आपण म्हणू शकतो की लेस आणि इतर कोणतीही चिप्सची कंपनी प्रत्येकाच्या टेस्टमध्ये थोडा फरक राहतोच। आपण कितीही पॅकेजिंगला कॉपी करण्याचा प्रयत्न केला तरी ही विशिष्ट जी चव राहते त्या कंपनीची ती आपण कॉपी करू शकत नाही। तर इनिशियल लेवलवर भलेही लेजला काही नुकसान होऊ शकतं, जोपर्यंत त्यांचे जे कस्टमर्स आहेत त्यांना माहिती नाही पडणार की पॅकेजिंग चेंज झालेली आहे, तर तोपर्यंत होऊ शकतं ते कन्फ्यूज होऊन इतर कंपनीचे चिप्सचे पाकिटं उचलणार। पण जेव्हा एकदा लोकांना माहित पडणार की नाही बाबा लेसचं आपलं जे पॅकेट आहे क्रीम अँड ओनियनचं ते अशाच प्रकारे दिसतं, तर ते हेच चिप्स घेणार। आता याचा फायदा काय आहे, इनिशियल लेवलवर भले जर कंपनीला नुकसान होत असणार पण लॉंग टर्म कंपनीला याचा फायदा होणार। सर्वात मेन काय होणार की डिफरन्शिएट होऊन जाणार। म्हणजे आता जो त्यांच्या हल्दीराम आणि त्यांच्या पॅकेटमध्ये जे कन्फ्युजन होत होतं ते कन्फ्युजन दूर होऊन जाणार लॉंग टर्म मध्ये जर आपण बघितलं तर। म्हणजे कस्टमरला एकदाचा माहित पडून जाणार आणि त्यांना कन्फ्युजन नाही होणार आणि त्यांचा सेल डेफिनेटली वाढणार। पॅकेजिंगचं जे आहे मित्रांनो आपण बघितलं असणार फक्त चिप्स मध्येच नाही इतरही प्रोडक्ट्स मध्ये भरपूरदा असं इन्स्पिरेशन किंवा कॉपी आपण म्हणू शकतो असं होतं। फॉर एक्झाम्पल बिस्लेरी पाण्याची बॉटल आहे, त्याच्यामध्येही तुम्ही बघू शकता की नावामध्ये काही चेंजेस करून स्पेलिंग चेंज करून सेम पॅकेजिंग करून प्रोडक्ट विकल्या जातात आणि लोक ते पाण्याची बॉटल घेतात। तर याच्यामुळे काय होतं, जे ब्रँड कॉन्शियस किंवा त्यांचे जे लॉयल कस्टमर्स असतात ते तर डेफिनेटली सगळं काही वाचून घेतातच, पण हा एक प्रकार राहतो की इतर कंपन्यांचा शेअर कसा आपण तोडू शकतो, सेल्सचा जो शेअर राहतो आणि त्या मार्केटमध्ये एंट्री घेऊ शकतो। पण एक जी ब्रँड लॉयल्टी राहतं ती कधीच तुटत नाही मित्रांनो। पॅकेजिंग तुम्ही चेंज करा, कस्टमरला शेवटी व्हॅल्यू फॉर मनी हवा असतो, त्याला क्वालिटी पाहिजे असते आणि पॅकेजिंगचं जर तुम्ही बघितलं तर साधारण 20 ते 30% कस्टमर जे राहतात जे न कळत न वाचता काही पण प्रोडक्ट घेतात, पण जे लॉयल कस्टमर्स असतात जे तुमच्या सोबत शेवटपर्यंत टिकू शकतात ते तुमचंच प्रोडक्ट घेणार। तुम्ही पॅकेजिंग बदलावा काही बदलावा, कारण त्यांना माहिती राहतं की नाही बाबा तुमची जी क्वालिटी आहे ती वर्ल्ड क्लास आहे। मित्रांनो, दुकानदारी संदर्भात तुम्हाला आणखी अशा काही इंटरेस्टिंग व्हिडिओज बघायचे असणार तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। दुकानदारी ब्लॉग्स हे यूट्यूब सोबतच इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही तिथे जाऊन सुद्धा चेकआउट करू शकता। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।